मराठ्यांच्या डोक्यावर खेळ नाचत होती. दिल्लीचा तो बलवान मुघल बादशाह भर आपले पाय जवळीत रोवून बसला होता. सत्तेच्या विस्तारापोटी कायम लढाया केल्या, त्याच्यात सामान्य जनता वरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, कोणाची कुस उजाडली तर कोणाची कुंकुवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. घराघरातून ऐकू येणाऱ्या उत्कृष्ट किंचाळ्या कुंकी ऐकून झोपड्यातल्या उरल्या सोरल्या बीट त्या पंक्त्या विजत गेल्या. 3.5 वर्षाचे शिवराय एकदा गावात तमाशाचा तंबू आला होता. आपसूक मावळ्याचे पाऊल त्या दिशेने वळाले तेव्हा जिजाऊंनी शिवबांचा हात धरला आणि म्हणाल्या, शिवबा तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा व्हायचंय. या शिकवणीमुळे शिवाजी महाराज घडले. आपण महाराष्ट्रात राहतो, याची कदर असलीच पाहिजे. जिथे आया बहिणींची कदर झाली तिथे आईची कदर झाली, आणि जिथे आईची कदर झाली तिथे या संपूर्ण देशाची कदर झाली. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानले पाहिजे. हे सांगायला प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो की जगातले ग्रेट 17 म्हणून ओळखले जाणारे राजे, त्यातला एकही राजा माझ्या राजापुढे उभा राहू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती तेव्हा त्याची बहीण त्याच्याकडे पळत आली आणि म्हणाली, हुजूर गज हो गया, बोलना जब शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान म्हणाले, वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, पर वो शिवा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. प्रदीप चंद्रलेखे वर्धिष्णू विष्णू वंदिता, शासनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे छत्रपती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारा, प म्हणजे परत न फिरणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचा हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा. अशा या जनतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज जर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले नसते ना, तर आज कीर्तन करायला पण परवानगी घ्यायला लागली असती. काय घ्यायला लागली असती? परवानगी. माझ्या राजामुळे आज जर राजा होऊन गेला नसताना तर आपल्या आई बहिणीच्या अब्रू आपल्या डोळ्यासमोर लुटली गेली असती आणि आपल्याला कणभरही हालचाल नसती करता आली. शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.